श्री स्वामी समर्थ. आज मी जाणार आहे बेळगावला रामलिंगी देवाची यात्रेसाठी. तर मी सकाळी 5:30ला स्टँडवर येऊन थांबले वाईच्या. आता 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता मी सातारा बस पकडून मग सातारावरून कोल्हापूर, कोल्हापूरवरून बेळगाव आणि बेळगाववरून रामनगर असे जाणार आहे. मग मला बस भेटली कोल्हापूर डिरेक्टली, त्यामुळे टेन्शन नाही. डिरेक्ट कोल्हापूर उतरून मग बेळगाव पकडायची. तर असं करत मी चालले होते. सूर्यदेवाचं दर्शन घेऊन मस्त असं सकाळची पहाट बघून खूप छान वाटलं आणि सकाळी सूर्यसुद्धा खूप छान झाला होता. मग मी बेळगावला पोचले आणि बेळगावकडेच जाण्याचा हा रस्ता आहे. तर असं मस्त हे वातावरण बघत बघत मी शेवटी बेळगावला पोचले. अजून मला पुढे जायचं आहे 3 तासाचा रोड पकडून. मग शेवटी मला पुढची गाडी भेटली आणि मी पुढे निघाले. मध्ये गाडी बंद पडल्यामुळे मला हा मार्ग शोधावा लागला. मग आम्ही मस्त मज्जा करत करत या गाडीमध्ये एन्जॉय करत करत मी पुढच्या ठिकाणी पोचले. नंतरनं मला आणि माझ्या सोबतींना खूप भूक लागलेली, त्यामुळं आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचं ठरवलं. इकडे सहसा मराठी कन्नड भाषा बोलली जाते. मग आम्हाला जिथे मराठी समजेल अशा हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि मला खूप मेंदूवडा आवडतो, त्यामुळे मी मेंदूवडा घेतला. बाकीच्यांनी वेगवेगळे पदार्थ घेतले. मग तिथून आम्ही रामनगरला पोचलो. हे बघा रामनगरमधली मंदिरं खूप जुन्या पद्धतीची, जास्त डेकोरेट नाही पण खूप सुंदर अशा रीतीने सजवलेले आहेत. हे आहे सातेरी देवीचं मंदिर. इथे तुळस आहे, जुनं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता किती साध्या पद्धतीने वापरले, रांगोळी वगैरे मस्त. खूप साध्या पद्धतीने, गावच्या पद्धतीने मस्त केलेलं आहे. आणि ही आहे सातेरी देवी. इथे नाटकाची तयारी चाललेली आहे मंदिरामध्ये. हे देवीचं दर्शन घेऊन मला खूप भारी वाटलं. त्याच्यानंतरनं मी संध्याकाळी यात्रामध्ये फिरायचं ठरवलं, कारण इकडे संध्याकाळी रात्रीचे सगळेजण जास्त दर्शनासाठी आणि यात्रेसाठी फिरायला असतात. दिवसाचं एवढं किंवा एक 4-5 वाजता जास्त कोणी नसतं. इथे बघा नाटक होणार आहे. मग मी आणि माझ्या सोबती बाहेर निघालो फिरण्यासाठी. हे आहे रामलिंगी देवाचं मंदिर आणि बघा कशा पद्धतीने त्यांची सजावट वगैरे चालू आहे. त्याच्यानंतरनं मी रामलिंगी देवाच्या रथाकडे गेले. हा आहे रामलिंगी देवाचा रथ, जो ओढला जातो आणि त्याला लिंबू, संत्री, केळी असे ओढले जाते. त्याच्यानंतरनं मी मग यात्रेमध्ये फिरायचं ठरवले. हे फराळ आहे, म्हणजे इकडे प्रसाद, इकडे फराळ म्हणतात. हा प्रसाद आहे आपल्या भाषेत प्रसाद. मस्त मस्त साहित्य, अगदी छोट्या भांड्यांपासून बॉटलपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अवेलेबल आहे तिथं, कारण की हे रामनगरचं खूप मोठी यात्रा भरली जाते आणि हे देवस्थान खूप प्रसिद्ध असल्यामुळे खूप लांबचे लोक इथं दर्शनासाठी येतात आणि 5 दिवस ही यात्रा चालू असते. शेवटी मी संध्याकाळी फिरायला गेले, कारण की संध्याकाळी सगळे लोक दर्शनासाठी येतात. मग मी पण दर्शनासाठी चालले. तर आता तुम्ही बघू शकता की इथले लोक कसं छोट्या छोट्या गोष्टी घेण्यासाठी बाहेर पडतात आणि वर्षातून ही यात्रा एकदाच येते, त्यामुळे सगळे लोक लांबून येतात. अगदी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, गोव्यापासून सगळे लोक इकडे येतात दर्शनासाठी, यात्रा उत्सव एन्जॉय करण्यासाठी. हनुमानाचं मंदिर आणि या साईडला रामलिंगी देवाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर असं करत मी शेवटी दुसऱ्या दिवशी घराला निघाले. दर्शन खूप छान झाले आणि घराची पण आठवण येते, मग मी घरी निघाले आणि मस्त माझं दर्शनसुद्धा झालं, ट्रिपसारखं पण झालं आणि माझं जे काम होतं ते सुद्धा झालं आणि मी घराकडे निघाले. बेळगावच्या स्टॉपला येऊन मी कोल्हापूरला जायची वाट बघत होते. ते कोल्हापूरच्या गाड्या लागतात आणि मला गाडी भेटली आणि माझं मस्त असा दिवस गेला.